पोलिसांचा ताफा या ठिकाणी आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसंच कार्यकर्ते असतील, समर्थक असतील, यांच्यामध्ये गोंधळ होऊ नये या ठिकाणी रुग्णालयाच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी, समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे। दरम्यान अजित पवारांच्या निधनाचे वृत्त समजतात या ठिकाणी रुग्णालयामध्ये लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी येऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातामध्ये निधन झाले। एका प्रचार सभेला जात असताना विमानाचं लँडिंग होत असताना त्या ठिकाणी अपघात झाला आणि त्या अजित पवारांसह विमानात असलेले 6 प्रवाशांचं देखील निधन झालेलं आहे। निधनानंतर निधनाची बातमी राज्यभर पसरताच कार्यकर्त्यांनी बारामतीकडे धाव घेतली आणि आपण अजित पवारांना ज्या ठिकाणी ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे त्या रुग्णालयाजवळ आपण आलेलो आहोत। त्या रुग्णालयाच्या बाहेर आपण आहोत। अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती या ठिकाणी अजित पवारांचं जे पार्थिव आहे ते या ठिकाणी आणलेलं आहे। या ठिकाणी पूर्णपणे आपण बघू शकतो की अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप या ठिकाणी या रुग्णालयाला प्राप्त झालेलं आहे। पोलिसांचा ताफा या ठिकाणी आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसंच कार्यकर्ते असतील, समर्थक असतील, यांच्यामध्ये गोंधळ होऊ नये, कारण अजित पवारांच्या निधनानंतर राज्यभर एकच राज्यातले सर्व नागरिक असतील, त्यांच्यावरती प्रेम करणारे कार्यकर्ते असतील, समर्थक असतील, यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळल्याचं दिसतंय। कारण अजित पवारांना मानणारा मोठा वर्ग हे राज्यभर आपण पाहिलेला आहे। या ठिकाणी रुग्णालयाच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी, समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे। दरम्यान अजित पवारांच्या निधनाचे वृत्त समजतात या ठिकाणी रुग्णालयामध्ये लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी येऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। थोड्या वेळापूर्वीच रोहित पवार हे या ठिकाणी आलेले होते। त्यांनी देखील आतमध्ये जाऊन अक्षरशः अश्रू त्यांना अनावर झाले। त्यांनी हंबरडा फोडल्याचं देखील आपण बघितलं। सुप्रिया सुळे होत्या। तसंच या ठिकाणी राज्याचे राज्यातील लोकप्रतिनिधी आहेत, नितेश राणे हे येऊन गेलेले आहेत। तसेच राष्ट्रवादीचे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील अजितदादांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन गेलेले आहेत। या ठिकाणी बघू शकतो की पोलिसांचा ताफा या ठिकाणी येतो आहे। मंत्री असतील, लोकप्रतिनिधी असतील, येऊन रुग्णालयात येऊन भेट घेत आहेत। आता राज्याचे कॅबिनेट मंत्री यांचा ताफा या ठिकाणी येत आहे। त्या ठिकाणी आपण बघू शकतो की माननीय एकनाथ शिंदे हे या ठिकाणी आलेले आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता नुकतेच हे अहिल्यादेवी होळकर या शासकीय रुग्णालयामध्ये आलेले आहेत आणि अजितदादांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्यासोबत दादा भुसे आहेत, जे ते देखील आलेले आहेत। दादा भुसे, तसंच शिवेंद्रराजे भोसले, अनेक लोकप्रतिनिधी हे या ठिकाणी येताना दिसून येत आहेत। त्याचबरोबर राज्याचे अनेक लोकप्रतिनिधी, कॅबिनेट मंत्री, खासदार असतील, आमदार असतील, माजी आमदार असतील, हे सर्वजण या ठिकाणी येऊ राहिलेले आहेत। अजित पवारांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी, अंतिम दर्शन घेण्यासाठी हे सर्वजण येताना दिसत आहेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी आमदार येताना दिसत आहेत। एक आमदार हे आलेले आहेत। पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झालेले आहे। विक्रम पाचपुते आमदार हे देखील, श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते हे या ठिकाणी आपण बघू शकतो की आलेले आहेत। लोकप्रतिनिधींनी जसे अजित पवारांच्या निधनाची बातमी समजतात लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी केल्याचं देखील पाहायला मिळालं। अजितदादांचं एक लाडकं जे व्यक्तिमत्व आहे अजितदादा यांना पाहण्यासाठी, कारण एक मनमिळावू असं व्यक्तिमत्व अजितदादा हे होतं। राज्यभरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे। अजितदादांच्या निधनानंतर आता या ठिकाणी रुग्णालयाच्या परिसरामध्ये कार्यकर्ते, समर्थकांसह मंत्री असतील, आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, यांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे। दरम्यान थोड्या वेळातच आता अजितदादांचं जे पार्थिव आहे ते ह्या ठिकाणाहून त्यांच्या निवासस्थानी घेऊन जाण्यात येणार आहे। त्या ठिकाणी त्यांचे कुटुंबीय हे जमा झालेले आहेत। त्यामुळं एकंदरीत बघितलं आपण की पूर्ण राज्यावरतीच एक दुःखाचा डोंगर कोसळल्याचं या माध्यमातून पाहायला मिळतंय। प्रवीण सुरोसे, लेट्स अप मराठी, बारामती।